नमस्कार मंडळी, प्रभास किचन या मराठी चॅनलमध्ये पुन्हा तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। मार्गशीर्ष गुरुवार असो किंवा कोणताही उपवास, साबुदाणा खिचडी तर झालीच पाहिजे। मग आज आपणही साबुदाणा खिचडीची रेसिपी पाहतोय। तर मऊ मऊ मोकळी अशी साबुदाणा खिचडी कशी बनवायची चला तर बघूयात। खिचडी बनवण्यासाठी इथे मी 1/2 किलो साबुदाणा स्वच्छ पाण्याने धुवून रात्रभर भिजत घातला होता। साबुदाणा बुडेल इतपत पाणी आपण त्यामध्ये घालायचं आणि ते भिजत घालायचे। जास्त पाणी जर झालं तर खिचडी चिवट होते। भाजलेले शेंगदाण्याचे कूट इथे मी घेतलेले आहे। त्यासाठी इथे 2 मध्यम आकाराचे उकडून घेतलेले बटाटे घेतलेले आहेत। तिखटानुसार आपल्याला मिरची घ्यायची। उपवासाला तुम्हाला जर चालत असेल तर तुम्ही जिरे सुद्धा फोडणीला घालू शकता। तर इथे मी फोडणी करण्यासाठी कढईमध्ये शेंगदाणा तेल गरम करून घेतलेलं आहे। तुम्ही इथे तूप सुद्धा घालू शकता। तेल हलकंसं गरम झालं की मिरची घालून घ्यायची। मिरची चांगली परतून घ्यायची आणि त्यामध्ये आपण जे बटाटे घेतलेत ते सुद्धा आपल्याला 3 ते 4 मिनिटं व्यवस्थित असे परतून घ्यायचे। तुमच्याकडे जर वेळ नसेल तर बटाटे न उकडता सुद्धा तुम्ही वाफवून घेऊ शकता। आता यामध्ये भिजवलेला साबुदाणा आपण लगेचच घालूया। आता आपल्याला हा साबुदाणा थोडा मोकळा करून घ्यायचा आहे, म्हणजे इथे परतून घेऊयात। या ठिकाणी गॅसची फ्लेम मी मध्यम आचेवरती केलेली आहे। आता यामध्ये परतून झाल्यावर आपण जो शेंगदाणा कूट घातला होता तो आपल्याला यामध्ये घालायचा आहे। गरजेनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। आता शेंगदाणा कूट घातल्यावर पुन्हा आपण व्यवस्थित परतून घेणार आहोत। व्यवस्थित असं शेंगदाणा कूट आणि साबुदाणे छान असे एकजीव करून घ्यायचे। आता तुम्ही पाहू शकता सर्व असं एकजीव झाल्यावर आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहोत। तर यामध्ये तुम्ही सैंधव मीठ सुद्धा घालू शकता। आता मीठ घातलेलं आहे। आता पुन्हा एकदा आपण व्यवस्थित असं परतून घेऊयात, पण त्याआधी मी थोडंसं यामध्ये चमचाभर तेल पुन्हा एकदा घातलेलं आहे आणि पुन्हा एकदा हे व्यवस्थित असं मिश्रण आपण परतून घेऊयात। तर बघू शकता खिचडी बनवून तयार झालेली आहे। सर्व तयारी अगोदरच केली तर 6 ते 7 मिनिटं लागतात। थोडा वेळ आपण झाकण ठेवून वाफवून घेऊयात। आता इथे आपली खिचडी तयार आहे। तर गरमागरम तुम्ही सर्व करू शकता। उपवासाला कोथिंबीर चालत असेल तर तुम्ही घालू शकता। आता ही खिचडी दह्याबरोबर खाण्यास खूप स्वादिष्ट लागते। तर बनवून बघा, कशी वाटली कमेंटद्वारे मला नक्कीच कळवा। आजची साबुदाणा खिचडीची रेसिपी जर तुम्हाला आवडली तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा अशा झटपट होणाऱ्या रेसिपींसोबत आपण भेटूयात। तोपर्यंत धन्यवाद।